कायदा कधीही विसरत नाही. 18 वर्षानंतर न्यायाचा घाव. 5 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करून खून करणारा नराधम अखेर गजाआड. कानून के हात लंबे होते हैं. 18 वर्ष फरार. देश बदलला, राज्य बदलली, ओळखी बदलल्या, पण गुन्हा पुसता आला नाही. 5 वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण, बलात्कार आणि निर्घुण खून करून फरार झालेल्या आरोपीला अखेर गुन्हे प्रकटीकरण कक्ष 2च्या वसई यांच्या कौशल्यपूर्ण तपासातून उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2007 साली घडलेल्या एका अमानुष घटनेने संपूर्ण परिसर हादरला होता. सातिवली परिसरात राहणाऱ्या 5 वर्षीय गीता देवी गौतम हिचे चॉकलेटचे आमिष दाखवून अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावर जबरी लैंगिक अत्याचार करून अत्यंत क्रूरपणे गळा आवळून तिचा खून करण्यात आला. या प्रकरणी आरोपी नंदलाल उर्फ नंदू विश्वकर्मा हा गुन्हा करून फरार झाला होता. तब्बल 18 वर्षे हा गुन्हा उघडकीस येऊ शकला नव्हता. बलात्कार करून खून केल्यानंतर तात्काळ नंदलालने नेपाळ गाठले. नंदलालने त्यानंतर काही दिवस नवी मुंबईमध्ये हमालीचे काम केले. त्यानंतर पुण्यामध्ये काम केलं. असं करत करत तो UP मधल्या सिद्धार्थनगरमध्ये वीटभट्टीवर आपल्या गावापासून दूर राहून काम करत होता. याची माहिती सहाय्यक फौजदार रवी पवार यांना मिळाली. समांतर तपासाने उघडकीस आलेले सत्य. पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपआयुक्त संदीप डोईफुडे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष 2 वसईचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक संतोष घाडगे, अजित गीते, सहाय्यक फौज संजय नवले, मुकेश पवार, रवींद्र पवार, मनोज मोरे, चंदन मोरे, पोहवा प्रफुल्ल पाटील, प्रशांत कुमार ठाकूर, सचिन पाटील, जगदीश गोवारी, दादा आडके, राहुल करपे, दिलदार शेख, पोलीस अंमलदार अनिल साबळे, अक्षय बांगर, मसूब रामेश्वर केकान, सर्व नेम गुन्हा शाखा कक्ष 2 वसई तसेच सफोज संतोष चव्हाण, नेम सायबर पोलीस ठाणे, मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांनी सापळा रचून उत्तर प्रदेशात जाऊन दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी आरोपी नंदलाल विश्वकर्मा याला अखेर अटक करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, वसई. माणिकपूर पोलीस स्टेशन CR नंबर 123/2007 हा एक कलम 363, 376, 302 प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्यामध्ये आरोपीने 5 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर जबरी संभोग करून तिला जीवे ठार मारलेले होते. फिर्यादीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचा समांतर तपास युनिट 2चे पथक करत होते. युनिट 2च्या पथकाने सदर आरोपीस शोध घेतला असता आरोपी मिळून आला नाही. परंतु अशी खबर मिळाली की आरोपी आपले अस्तित्व लपवण्यासाठी नेपाळ देशामध्ये गायब झालेला होता. नेपाळ देशातून तो भारतात आल्यानंतर तब्बल 18 वर्षानंतर युनिट 2च्या पथकातील SI रवींद्र पवार यांना खबर मिळाली की आरोपी त्याच्या मूळ गावी अस्तित्व लपून राहत आहे. अशी खबर मिळाल्यानंतर युनिट 2चे पथक PI कुराडे व त्यांच्या पथकाने त्याचे मूळ गावी जाऊन इटावा उत्तर प्रदेशमध्ये जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने सदर आरोपी नामे नंदू कुमार उर्फ नंदू विश्वकर्मा वय 23 वर्ष यास ताब्यात घेतले व माणिकपूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. पुढील तपास माणिकपूर पोलीस स्टेशन करीत आहे.